तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे शब्दांची ताकद. शब्द हेच ब्रह्म आहे. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. या विचारामागे एक गहन आध्यात्मिक आणि वैज्ञानिक सत्य दडलेले आहे, जे केवळ अंधश्रद्धा नसून मानवी अस्तित्वाचा पाया आहे. शब्दांमध्ये प्रचंड शक्ती असते. एका शब्दाने सुद्धा एखाद्या व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते. शब्दांच्या याच सामर्थ्यामुळे त्यांची तुलना ब्रह्माच्या असीम शक्तीशी केली जाते. आपले शब्द हे केवळ ध्वनी नसून ती एक ऊर्जा आहे. ती आपल्या वास्तवाला आकार देते. शब्दांना केवळ संवाद साधण्याचे साधन न मानता एक पवित्र आणि शक्तिशाली ऊर्जा मानली जाते. म्हणूनच त्याला शब्दब्रह्म असे म्हटले जाते. शब्द म्हणजे काय? आपण शब्द उच्चारतो तेव्हा ते केवळ ध्वनीच्या रूपात बाहेर पडत नाहीत. प्रत्येक शब्दासोबत एक विशिष्ट ऊर्जा आणि एक विशिष्ट कंपन जोडलेले असते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण प्रेम हा शब्द उच्चारतो तेव्हा एक सकारात्मक आणि शांत ऊर्जा निर्माण होते. या उलट जेव्हा आपण द्वेष किंवा राग असे शब्द वापरतो तेव्हा नकारात्मक आणि विध्वंसक ऊर्जा तयार होते. आपले शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टी या कंपनांना संवेदनशील असतात. जेव्हा आपण वारंवार सकारात्मक शब्द वापरतो तेव्हा ते कंपन आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये भिनून जातात, ज्यामुळे शरीरात आणि मनात सकारात्मक बदल घडतात. या उलट नकारात्मक शब्द आपल्या ऊर्जेचा समतोल बिघडवतात, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. हेच कारण आहे की अनेक रोगांवर उपचारासाठी सकारात्मक विचारांचा आणि शब्दांचा वापर करण्याची शिफारस केली जाते. आपण जे बोलतो तेच आपल्या मनाला सत्य वाटू लागते. वारंवार आपण स्वतःला मी कमजोर आहे असे सांगत राहिलो तर आपले मन ते स्वीकारून त्याच दिशेने काम करू लागते. या उलट मी शक्तिशाली आहे असे म्हटल्याने आत्मविश्वासात वाढ होते. म्हणूनच बोलेन ते खरं होईल या वाक्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या शब्दांनीच तुमच्या भविष्याची रचना करत आहात. शब्द हेच सृष्टीचे बीज. प्रत्येक गोष्ट आधी विचारांच्या रूपात अस्तित्वात येते आणि नंतर शब्दांद्वारे व्यक्त होते. उदाहरणार्थ, एखादे घर बांधण्याआधी त्याचा विचार मनात येतो. तो विचार शब्दांद्वारे डिझायनरला सांगितला जातो आणि मग ते प्रत्यक्षात येते. म्हणजेच शब्द हे कोणत्याही निर्मितीचे पहिले पाऊल आहे. हाच नियम संपूर्ण सृष्टीला लागू होतो. शब्दांची पवित्रता. आपण शब्दांची पवित्रता आणि शुद्धता जपली पाहिजे. आपल्या तोंडून बाहेर पडणारे प्रत्येक शब्द शुद्ध आणि सकारात्मक असावेत, कारण अपवित्र शब्द केवळ आपल्याच नाही तर इतरांच्याही जीवनावर नकारात्मक परिणाम करतात. म्हणूनच दुसऱ्यांना शिवीगाळ करणे किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलणे हे स्वतःच्या आणि इतरांच्या कर्मावर परिणाम करते. मंत्र आणि शब्दब्रह्म. मंत्रांचा वापर हे शब्दब्रह्माचे उत्तम उदाहरण आहे. मंत्र हे केवळ काही शब्द नाहीत, ते विशिष्ट ध्वनी कंपनांनी बनलेले असतात, जे उच्चारले असता एका विशिष्ट ऊर्जेला जागृत करतात. ओम हा मंत्र सर्व मंत्रांचे मूळ मानला जातो, कारण तो सृष्टीच्या निर्मितीच्या पहिल्या कंपनाचे प्रतीक आहे. मंत्रांच्या नियमित जपाने मनाची एकाग्रता वाढते, शांतता मिळते आणि आध्यात्मिक जागृती होते. वाणीचा वापर आणि त्याची शक्ती. आपल्या बोलण्यातून आपण आपले व्यक्तिमत्व, आपली मानसिकता आणि आपले भविष्यही घडवू शकतो. वाणीचा योग्य वापर केल्याने अनेक फायदे होतात, तर अयोग्य वापरामुळे अनेक अडचणी येतात. सकारात्मक वाणी आणि तिचा प्रभाव. जे लोक नेहमी सकारात्मक बोलतात, इतरांची स्तुती करतात, प्रेरणा देतात, त्यांच्या अवतीभोवती नेहमी एक सकारात्मक वातावरण तयार होते
असे लोक सहसा यशस्वी आणि आनंदी असतात. त्यांच्या शब्दामुळे इतरांनाही ऊर्जा मिळते आणि त्यांचा त्यांच्यावर विश्वास बसतो. सकारात्मक वाणीमुळे आपले संबंध सुधारतात, समाजात मान मिळतो आणि आपण इतरांसाठी एक प्रेरणास्थान बनतो. अनेकदा आपण बघतो, सकारात्मक बोलणाऱ्या किंवा राहणाऱ्या व्यक्तीची आभा चमकदार दिसते. त्याचे बोलणे, आपल्यासोबत असणे आपल्याला सुख देते. आपल्याला त्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटतो. नकारात्मक वाणी आणि तिचा विनाशकारी परिणाम. जे लोक नेहमी तक्रार करतात, इतरांची निंदा करतात, नकारात्मक बोलतात, त्यांच्या आयुष्यातही नकारात्मकच घटना घडतात. त्यांची नकारात्मकता त्यांच्या वास्तवाला आकार देते. नकारात्मक शब्द केवळ दुसऱ्यांनाच नाही तर स्वतःलाही इजा पोहोचवतात. ते आत्मविश्वास कमी करतात, निराशा वाढवतात आणि एकटेपणा निर्माण करतात. म्हणूनच आपली वाणी कशी असावी यावर खूप विचार करणे आवश्यक आहे. नकारात्मक बोलणाऱ्या किंवा असणाऱ्या व्यक्तीच्या सावलीलाही उभं राहावंसं वाटत नाही. तिच्या आसपास असण्याने आपलं डोकं दुखतं. ही त्यांच्यातली नकारात्मक एनर्जी असते जी आपल्यावर वाईट परिणाम करते. वाणीचा आणि कर्माचा संबंध. आपण जे बोलतो तेच आपले कर्म बनते. उदाहरणार्थ, जर आपण कोणाला मी तुला मदत करीन असे म्हटले आणि नंतर ती मदत केली तर आपले बोलणे आणि कृती यात सुसंवाद असतो. याउलट बोलणे आणि कृती यात फरक असेल तर विश्वासार्हता कमी होते. आपल्या प्रत्येक शब्दाला एक जबाबदारी आहे. आपण जे बोलतो त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणूनच प्रत्येक शब्द विचारपूर्वक वापरणे हे महत्त्वाचे आहे. आधुनिक विज्ञान आणि शब्दशक्ती. आताच्या काळात अनेक वैज्ञानिक संशोधनांनी हे सिद्ध केले आहे की शब्दामध्ये खरी शक्ती आहे. क्वांटम फिजिक्समध्ये हे सांगितले जाते की आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो त्या गोष्टीचे अस्तित्व वाढते. आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलतो तेव्हा आपण आपले संपूर्ण लक्ष त्या गोष्टीवर केंद्रित करतो. यामुळे ती गोष्ट प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढते. एका जपानी डॉक्टर मसारू इमोटो यांनी प्रयोगाअंती हे सिद्ध करून दाखवले की सकारात्मक व नकारात्मक शब्दांचा परिणाम किती भयावह असतो. डॉक्टर मसारू यांनी साधारण नळाचे पाणी घेतले व ग्लासमधून विभागून त्यांनी काही ग्लासवर धन्यवाद, प्रेम, तू सुंदर आहेस असे सकारात्मक शब्द लिहून ठेवले, तर काही ग्लासवरती नकारात्मक, तिरस्कारयुक्त शब्द लिहून व नकारात्मक संगीत ऐकवून पाणी प्रभावित केले. हे दोन्ही प्रभावित केलेले पाणी त्यांनी विशिष्ट तापमानाला गोठवले. गोठवलेल्या पाण्याचे स्फटिक सूक्ष्मदर्शिकाखाली तपासले गेले आणि त्यांच्या प्रतिमा हायस्पीड फोटोग्राफीद्वारे टिपल्या गेल्या. ते तुम्हाला माहितीसाठी दाखवल्या आहेत. ह्या फोटोत तुम्हाला जाणवत असेल, सकारात्मक विचार आणि शब्दामुळे पाण्याचे स्फटिक सुंदर, सममित आणि षटकोनी आकारात तयार झाले, जे सौंदर्य आणि सुसंवादाचे प्रतीकासारखे दिसले. याउलट नकारात्मक विचार आणि शब्दामुळे तयार झालेले स्फटिक विस्कळीत, काळ्या रंगाचे आणि अस्ताव्यस्त दिसले. प्रार्थना आणि सकारात्मक विचारांनी पाण्याचा दर्जा सुधारतो असे त्यांनी प्रयोगाअंती सिद्ध केले. आपले शरीर 70% पाण्याने बनलेले आहे. याचा अर्थ आपल्या शब्दांचा आणि विचारांचा आपल्या शरीरावर किती मोठा परिणाम होतो हे आपण समजू शकतो. यावरून हे स्पष्ट होते की बोलेन ते खरं होईल हे वाक्य केवळ एक म्हण नसून ते एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक सत्य आहे. आपल्या प्रत्येक शब्दामागे एक ऊर्जा आहे जी आपल्या जीवनाला आकार देते. निष्कर्ष. आपले शब्द हेच आपले भविष्य घडवणारे शिल्पकार आहेत. आपण जे बोलतो तेच आपले विचार बनतात, तेच आपले कर्म बनते आणि तेच आपले नशीब बनते. आपली वाणी शुद्ध, सकारात्मक आणि विचारपूर्वक असावी. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्याऐवजी त्यांची स्तुती करावी. आपल्या शब्दाबद्दल नकारात्मक विचार करण्याऐवजी स्वतःची ताकद ओळखावी आणि नेहमी सकारात्मक राहावे. आपल्या शब्दांना योग्य दिशेने वापरून आपण केवळ आपलेच नाही
तर आपल्या अवतीभोवतीचे जगही अधिक सुंदर आणि सकारात्मक बनवू शकतो. आजपासूनच आपल्या शब्दांची ताकद ओळखा आणि त्यांना योग्य दिशेने वापरा. कारण बोलेन ते खरं होईल हे केवळ एक वाक्य नसून ती आपल्या हातात असलेली एक मोठी शक्ती आहे. ही शक्ती योग्य प्रकारे वापरणे हेच आपले कर्तव्य आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.